नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी दोन ट्रेड डिस्कस केले होते. एक होता सिल्वरचा आणि सेकंड होता CESC चा. हे दोन स्टॉक मध्ये आपण ट्रेड घेतला होता. CESC मध्ये माझी एंट्री या पॉइंटला होती जिकडे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर होता आणि त्याच वेळेला मला माझ्या इंडिकेटरने सुद्धा बाय सांगितला होता आणि मी टार्गेट साधारणतः 154 च्या आसपास ठेवला होता. त्याचं रिझन होतं की तो प्रिव्हियस हाय होता या ठिकाणी आणि एक्झॅक्ट या पॉइंटला तुम्ही ते पाहू शकतात. या एक्झॅक्ट या पॉइंटला जाऊनच तो त्याने टार्गेट अचीव केलेला आहे. तर या ठिकाणी आपण आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेली आहे. हा आपला इकडे तुम्ही पाहू शकता CESC लिमिटेड. CESC लिमिटेड मध्ये मी एक लॉट मध्ये ट्रेड केला होता. 4.55 पैशाची माझी बाईंग होती, 4 रुपये 55 पैशाची आणि मी सेल एव्हरेज 9.20 चा होता आणि या ठिकाणी 102% रिटर्न आलेले आहे. 13,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आणि सध्या तुम्ही पाहू शकता सिल्वर मध्ये माझी पोझिशन ओपन आहे. 37,000चा आजचा प्रॉफिट आहे. नेट पीएनएल माझा 15,000 रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये सिल्वर मध्ये आपण एंट्री घेतली होती त्याबद्दलही मी तुमच्याशी डिस्कस केलं होतं. सिल्वर मध्ये काय झालं होतं तर ही जी ट्रेंड लाईन होती, ज्यांनी अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो नक्की पाहावा. त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, मी ट्रेड का घेतला होता ते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये कळेल. या ठिकाणी हा एक पॅटर्न होता म्हणजे ट्रायंगल पॅटर्न होता. ट्रायंगल हा त्याचा रेजिस्टन्स आहे या ट्रायंगलचा आणि हा त्याचा सपोर्ट आहे. या रेजिस्टन्स आणि सपोर्ट मध्ये तो मार्केट फिरत होता. या ठिकाणी ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट नंतर वरती गेला. सेम त्याच वेळेला आपल्या इंडिकेटरने सुद्धा आपल्याला बाय सिग्नल सांगितला होता आणि आता तो इथून ब्रेक दिल्यानंतर तो पुन्हा खाली आला. टेस्टिंगसाठी खाली आला होता. तो रिटेस्ट झाला. रिटेस्ट होऊन इथे पुन्हा बुल म्हणजे जास्त ऍक्टिव्ह झालेले आणि तिथून तो पुन्हा वरती वाढू शकतो असा माझा अंदाज आहे. पण मी माझ्याकडे काही पोझिशन मी इकडे घेतल्या होत्या या ठिकाणी. या ब्रेकआउट नंतर काही पोझिशन मी या ठिकाणी ऍड केल्या होत्या. काही पोझिशन मी जेव्हा तो वरती गेल्यानंतर पुन्हा खाली आला तर या ठिकाणी या बाउन्सला मी पुन्हा काही पोझिशन त्याच्यामध्ये काही आणखी लॉट त्याच्यामध्ये मी ऍड केले आहेत आणि ते ऍड केल्यानंतर इथून तो पुन्हा वाढत आहे. आता माझी अपेक्षा अशी आहे की हा जो अपट्रेंड मध्ये आहे कंटिन्यू, तो इथून सुद्धा अपट्रेंड मध्ये जाऊन या लेवल पर्यंत जाऊ शकतो. आता हा इंटरनॅशनल मार्केट आहे. इंडियन मार्केटमध्ये पण तेवढ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ होईल. तर आता जो प्रॉफिट चाललेला आहे सिल्वर मध्ये तो सध्या माझा चालू आहे 14,000चा. एकूण प्रॉफिट आजच्या दिवसाचं पाहिलं आपण तर साधारणतः 27,741 रनिंग प्रॉफिट आहे. माझी अपेक्षा आहे की सिल्वर आणखीन वाढू शकतो. शक्यता आहे की तो 1 लाख पर्यंत ते नक्की जाईल. जो ओव्हरऑल टार्गेट आहे कदाचित 1,05,000 पर्यंत जाऊ शकतो. आता याच्यामध्ये हे माझा अभ्यास आहे, हे मी श्योरिटी नाही सांगू शकत, पण आपण अंदाज बांधू शकतो की हा त्या लेवल पर्यंत जाऊ शकतो. त्याचं रिझन असं आहे जे मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं की सिल्वर या पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये फिरतोय. तर इथून तो जसा इथून वर गेला पुन्हा खाली आला, वर गेला खाली आला, इथून पुन्हा तो वर जाऊन या लेवल पर्यंत जाऊ शकतो आणि या लेवल पर्यंत तो गेला तर साधारणतः माझा अंदाज आहे की तो 1,05,000 पर्यंत जाऊ शकतो. लेट्स सी. सध्या मी तर सिल्वर मध्ये बुलिश आहे. पुढे काय होतं आपण पाहूया. आणखी जर असे कुठले ट्रेड आले आणि ज्या ट्रेडमध्ये मी एंट्री घेतलेली असेल तर असे ट्रेड मी तुमच्यासोबत नक्की डिस्कस करेल. थँक्यू.